हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची आहे, पण कोणती पॉलिसी चांगली आहे हे कळत नाही। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण 90% लोक ही चूक करतात जेणेकरून त्यांचा क्लेम सेटल होत नाही। सर्वात पहिलं, रूम रेंट लिमिट। जास्तीत जास्त लोकांचा क्लेम इथेच कमी होतो। जर तुमच्या पॉलिसीमध्ये 3-4 हजार रुपयाचा रूम लिमिट असेल आणि तुम्ही त्यापेक्षा जास्त महाग रूम घेतली तर तुमचं संपूर्ण बिल वाढतं। डॉक्टर फी, टेस्ट आणि नर्सिंग फी सगळं। म्हणून नो रूम लिमिट असलेली पॉलिसी बेस्ट आहे। दुसरं, वेटिंग पिरियड। लोकांना वाटतं पॉलिसी घेतल्या दिवसापासूनच सगळे क्लेम मिळतात, पण तसं नसतं। पहिले 30 दिवस बरेचसे आजार कव्हर होत नाही, त्यानंतर काही आजार 3 वर्षांपर्यंत कव्हर होत नाही, त्यामुळे वेटिंग पिरियड नीट वाचा। तिसरं, सब लिमिट। कॅट्रॅक्ट, नी रिप्लेसमेंट आणि अँब्युलन्स या गोष्टींवर लिमिट असेल तर क्लेम कमी मिळतो, म्हणून शक्यतो नो सब लिमिट असलेली पॉलिसी घ्या। चौथं, तुमचे जवळचे हॉस्पिटल कॅशलेस आहेत का ते तपासा, नाहीतर आधी पैसे भरावे लागतात नंतर क्लेम होतो, म्हणून शक्यतो पॉलिसीमध्ये कॅशलेस क्लेम आहे का ते तपासा। पाचवं, कोपे, म्हणजे बिलाचा काही टक्का तुम्हाला भरावा लागतो। समजा 20% कोपे असेल तर 1 लाखाच्या बिलात 20,000 रुपये तुम्हाला भरावे लागतात, त्यामुळे 0 कोपे असलेली पॉलिसी निवडा। 6वं, प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन। फक्त औषधे नाही तर आधीच्या टेस्ट आणि नंतरच्या औषधांचा खर्च कव्हर होतोय का नाही ते बघा। चांगली पॉलिसी 60 ते 90 दिवस प्री आणि 180 दिवस पोस्ट हॉस्पिटलायझेशन कव्हर देते। 7वं, रिस्टोरेशन बेनिफिट। एकदा सम इन्शुअर्ड वापरला तरी पॉलिसी तुमचं कव्हर परत करून देते का नाही हे बघा। आता एक महत्वाचा मुद्दा, ऑफिसची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी का तुमची वैयक्तिक इन्शुरन्स पॉलिसी। ऑफिसची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी चांगली असते, पण ती जॉब सोबत येते आणि जॉब सोबतच जाते। तुम्ही नोकरी बदलली किंवा हेल्थ इन्शुरन्स देणं कंपनीने बंद केलं तर तुमचा हेल्थ इन्शुरन्स गायब। म्हणून स्वतःची एक वैयक्तिक पर्सनल इन्शुरन्स पॉलिसी ठेवा। पॉलिसी नेहमी कव्हर पाहून घ्या, प्रीमियम पाहून नाही। तुमच्या बजेटमध्ये बसणारी एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी जर का तुम्हाला हवी असेल तर आम्हाला डीएम करा। अशाच नवीन कंटेंटसाठी लाईक करा, फॉलो करा। भेटूया पुढच्या भागात। धन्यवाद।